Okay, so in this video we will be learning about uniform circular motion. Okay, so let's try this. If you have a clock at your home, so observe that clock, second hand of that clock. Okay, so what you can observe about the velocity and the speed of that second hand of the clock. Okay, so if you will see, the speed is same. Okay, the speed is same, but the velocity is different. Okay, so why do we say that it keeps on changing? So why does that happens? Okay, so why does that happen? We'll read this. The speed of the tip is constant. Okay, so when you see clock, the speed of the tip of the clock, second hand of the clock is constant. Constant म्हणजे काय, सेम असते. स्पीड जी असते ती सेम असते त्या सेकंड हँडची, बट द डायरेक्शन ऑफ इट्स डिस्प्लेसमेंट कीप्स ऑन चेंजिंग. ओके, तर त्याचा डायरेक्शन जो आहे तो चेंज होत राहतो. ओके, सो देअरफॉर त्याची वेलॉसिटी पण चेंज होत राहते. ओके, सो दॅट इज द थिंग. त्याची वेलॉसिटी चेंज का होत राहते? बिकॉज द डायरेक्शन कीप्स ऑन चेंजिंग. आता तुम्ही सांगतील की स्पीड आहे ती का नाही चेंज होत आहे? स्पीड सेमच आहे आणि वेलॉसिटी चेंज होते आहे. ओके, तर स्पीड का चेंज नाही होत आहे? कारण की डिस्टन्स तो तेवढाच कव्हर करतोय, 1 सेकंड 1 सेकंड 1 सेकंड, आणि स्पीड इज ऑलवेज डिपेंडेंट अपॉन दी डिस्टन्स अँड वेलॉसिटी इज ऑलवेज डिपेंडेंट अपॉन दी डिस्प्लेसमेंट. अँड डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? तो डायरेक्शन बघतो. ओके, सो डायरेक्शन ही दरवेळेस चेंज होत राहते. कसली? सेकंड हँड ऑफ द क्लॉक. ओके, so that's why velocity is not constant, it keeps on changing. Okay, so it keeps on changing as the tip is moving along a circular path. Its motion is called as uniform circular motion. आणि तो जो सेकंड हँड असतो क्लॉकचा, त्या मोशनला काय सांगतात? युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, सो विल सी हाऊ द डायरेक्शन चेंजेस. आता तो सर्कलमध्ये आहे आणि डायरेक्शन कसा चेंज करतो? जर आपण बघितलं, एक बॉक्स घेतला आणि इकडून जर इकडे इफ विल कीप अ पेन्सिल ओवर हिअर, विल सी दॅट दिस इज वन डायरेक्शन. टू मूव ऑन अदर साइड विल हॅव टू चेंज द डायरेक्शन, अगेन चेंज द डायरेक्शन, अगेन चेंज द डायरेक्शन. सेम वे फॉर दिस पेंटागॉन, डायरेक्शन चेंज्ड, direction changed, direction changed, direction changed, again direction changed. Now there is hexagon, direction change, direction change, direction change, direction change, direction change, direction change. Okay, so same way for heptagon, hexagon, nonagon, and different types of shapes. With if we'll keep on increasing the side, at the end it will become infinite number of sides, so that becomes a circle. Okay, so that means for circle also you will have to keep changing the direction, and direction changes, that means the velocity also changes. Okay, now when an object is moving with a constant speed, okay, suppose a object is moving with a constant speed along a circular path, okay, the change in the velocity is only due to the change in the direction. So what is given over here? Suppose an object is moving in a circular path. कोणता पण ऑब्जेक्ट आहे तो काय, तर एक सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह होतो आहे. ओके, तर त्याची स्पीड काय असते? कॉन्स्टंट असते. सपोज त्याची स्पीड कॉन्स्टंट असेल, बट वेलॉसिटी कशी चेंज होईल? वेलॉसिटी कॉन्स्टंट राहील का? नाही. वाय? बिकॉज इट्स डायरेक्शन इज चेंजिंग, अँड इट्स इफ द डायरेक्शन इज चेंजिंग, देन वेलॉसिटी विल ऑल्सो कीप ऑन चेंजिंग. हेन्स इट इज इन एक्सेलरेटेड मोशन. म्हणून आपण काय सांगतो? त्याची डायरेक्शन चेंज आहे, चेंज होत आहे, वेलॉसिटी पण चेंज होत आहे. दॅट मीन्स इट इज इन अ एक्सेलरेटेड मोशन. आपण बघितलेला युनिफॉर्म एक्सेलरेटेड मोशन असतो, तो कसा असतो? वेलॉसिटी चेंज होत जाते, तर तो वर 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 जातो. दॅट मीन्स इट इज इन एक्सेलरेटेड मोशन. Okay, when an object moves with a constant speed along a circular path, the motion is called as uniform circular motion. ओके, तर तिथे आपण एक्सेलरेटेड मोशन बोलायचो, बट हे कसं आहे? सर्कलमध्ये मूव्ह होतोय, तर दॅट्स वाय वी कॉल इट ॲज युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, सो सर्क्युलर ॲड झालेलं आहे त्याच्यामध्ये. द मोशन ऑफ अ स्टोन इन अ स्लिंग. स्लिंग माहिती आहे ना, आपण एका दोरीला दगड बांधला आणि असं फिरवलं, सो दॅट बिकम्स अ स्लिंग शॉट. ओके, सो दॅट ऑफ
any point on the bicycle wheel when they are in uniform motion. किंवा मग आपण जर bicycle बघितलं, bicycleचे wheels बघितले, so when it is moving it is also behaving in a uniform circular motion. Okay, if an object moving along a circular path of radius r, okay, takes time t to come back to its starting position, its speed can be determined using the formula. Okay, तर काय आहे, एक ऑब्जेक्ट आहे तो सर्क्युलर पाथमध्ये मूव्ह करत आहे आणि त्या सर्क्युलर पाथचा रेडियस काय आहे, आर आहे. ओके, दॅट सर्क्युलर पाथ इज हॅव्हिंग द रेडियस आर अँड इट इज टेकिंग टाइम टी. But what is happening over here? It is starting at a certain point and it is coming back. So over here we can only find out the speed and we cannot find out the velocity. Okay, so why we cannot find out the velocity? Because it is coming at its point again. So there is no displacement. So at the end velocity will be 0. Okay, so to find out the speed we can use this formula. Speed is equal to circumference upon time. Circumference कशाला वापरलेला आहे? Because it is a circle. To find out the distance you will have to find out the circumference, that is 2 pi r. Okay, now determining the direction of the velocity. Now how will you determine the direction of the velocity? So there is a simple example given over here. Suppose you take a disc over here and you will spin that disc and you will put a coin on the disc. When the disc is rotating at the full speed, you will put a coin on it. So what will happen? The coin will be thrown away, right? Coin will be thrown away. So why does it throws away? That we will see. The coin will be thrown away in the direction of the tangent. Okay, तर कॉइन कसा थ्रो होईल, असा टँजंट मध्येच थ्रो होईल. ओके, आणि ह्या कॉइनची डायरेक्शन कशी असेल, तर ह्याच्या रेडियसला परपेंडिक्युलर असेल. ओके, इट विल बी परपेंडिक्युलर टू दी रेडियस. thus the direction in which it gets thrown off depends on its position at the moment of getting thrown. Okay, so right, the direction will be where you are suppose you are putting the coin over here, it will get thrown away from here itself, right? So wherever you are putting or wherever it is getting thrown away, that will decide the direction of the coin. Okay, it means that a coin moves along a circular path. Along a circular path, the direction of its motion is changing at every point. So at every point, suppose you are putting the coin over here, it will be thrown from here. Suppose you are putting it over here, so it will be thrown on this side. Suppose you are putting the coin over here, it will be thrown over here. So direction will be dependent upon where you will put the coin and where it will be thrown away. Okay, but always it will be perpendicular to the radius of the disc or the wheel. Okay, so that is for uniform circular motion. We will discuss the solved examples in the next video, and there is one more topic left, that is Newton's 3 law. So that is also we will discuss in the next video. Okay.